सुप्रभात सज्जन श्रोते हो. दिनी आजचं निरूपण आहे साधू सत्शास्त्र महती, म्हणजे साधू संगत आणि सत्शास्त्र म्हणजे आध्यात्मिक विद्या यांची महती, मोठेपण. साधू सत्शास्त्र महती या शीर्षकाचं निरूपण आता ऐका. संस्कृत सुभाषित आहे, साधू संगम सत्शास्त्र परो भवती रामचेत तद्दिनय रेवनो मासय प्राप्नोसी परमं पदम. अर्थात सत्पुरुष सत्शास्त्र संगोत्सुक राहसी जरी, तरी नव्हे काही महिन्यात परी. हे राम काही दिवसातची तू परमपद प्राप्त करी. सत्पुरुष संगत आणि सत्शास्त्रिक अध्यात्म विद्या यांच्या संगतीत राहण्याला हे रामा तू उत्सुक असशील तर काही महिने नव्हे तर काही दिवसातच तुला परमपदाची प्राप्ती होईल. येथे अर्थातच प्रभू रामचंद्रांना महर्षी वशिष्ठांनी सत्पुरुष सहवास आणि सत्शास्त्र तथा अध्यात्म विद्येच्या आश्रयाचे महत्व विशद करून सांगताना आश्वासित केले आहे की त्या योगे काही महिने सुद्धा नकोत तर काही दिवसातच तू परमपदाला प्राप्त होशील किंवा परमपदाला गवसणी घालशील. खरे तर प्रभू रामचंद्र यांचे निमित्त करून हा सारा उपदेश अखिल मानव जातीलाच वशिष्ठ महर्षींनी केलेला आहे. या संत संगतीबाबत मेघवृष्टीमध्ये तैसेची घडावे नारायणा या काव्यांतर्गत 536-37 वर किंवा आत्मोपनिषद संत पाद या प्रकरणात 72 वर आलेले काव्य लक्षणीय ठरावे. विशेष म्हणजे 25/12/2003 इतक्या पाठी स्फुरलेले हे काव्य आहे आणि ते या दृष्टीने साधू संगत आणि सत्शास्त्र यांच्या सहवासाच्या दृष्टीने ते आजही तितकेच काल सुसंगत ठरत आहे. आता ते काव्य जे आहे त्याचा प्रथम अर्थ सांगतो. इथे हा जो साधक आहे, योगायोगाने या साधकाचे नाव नारायण आहे. हा साधक आहे नारायण आणि तो ज्याला मानतो तो देव आहे विठ्ठल किंवा अर्थातच महाविष्णू नारायण. तर नारायणाला नारायण सांगत आहे, हे पांडुरंगा, पंढरीच्या अंगणात जेव्हा संत मंडळी रिंगण धरतात तेव्हा त्यांच्या रिंगणामध्ये मला सुद्धा खेळण्याची तू संधी दे. संतांचा अंग संग संतांची सत्संगत मला लाभू दे आणि संत जेव्हा कीर्तनामध्ये दंग रंग असतात तेव्हा त्यांच्या कीर्तनामध्ये मलाही रंगून जाऊ दे. म्हणजे त्यांच्या कीर्तनामध्ये केलेला सत्शास्त्राचा जो उपदेश आहे तो माझ्याही अंतरंगात इतका भिनू दे की संत संगतीने त्यांच्या कीर्तनाच्या रंगामध्ये रंगता रंगता मीही खऱ्या अर्थाने संत नव्हे, संतांद्वारे जसे संत जसे पांडुरंग बनतात, तुकाच जसा विठोबा बनतो, तसंच संत संगतीने हा सर्वसाधारण नारायण सुद्धा त्यांचे कीर्तन ऐकताना, त्यांचा सदुपदेश ऐकताना संत संगतीने हा सामान्य नारायण सुद्धा हे नारायणा, हे पांडुरंगा, तुझ्यामध्ये असा एकरूप हो की जणू काही साखर पाण्यात विरघळून जाते किंवा फुलांचा गंध वायूबरोबर पसरतो. त्या पद्धतीने हा तल्लीन, हा सर्वसाधारण नारायण, हे महानारायणा तुझ्यामध्ये तल्लीन होऊ दे. संतांच्या अंगसंगतीत आणि त्यांच्या कीर्तनातील सत्शास्त्र अध्यात्म विद्येचा उपदेश ऐकता ऐकता पुढे तो म्हणतो, संत ज्या पाय वाटेने पंढरीला जायला निघतात त्या पाय वाटेवरील काटे कुठे दूर करण्याचं आणि ती जागा रस्ता स्वच्छ करण्याचं, चोख करण्याचं काम हे पांडुरंगा मला द्या. संत जेथे जाऊन वस्ती करतात त्यांच्या वस्तीच्या ठिकाणी जाऊन माझ्याद्वारे त्यांची काही ना काही सेवा घडावी. आणि पंढरीला माहेराला म्हणजे संत जेव्हा आपल्या माहेराला पंढरीला आषाढी कार्तिकी वारीला निघायसाठी सुरुवात करतात तेव्हा संत तुझ्याकडे येण्या अगोदरच हे पांडुरंगा तुझे संत तुझ्याकडे येत आहेत. संत हे पांडुरंगा पंढरीला, तुझ्या पंढरीला म्हणजे माहेराला येत आहेत. हे वार्तिकाचं काम, हे बातमी देण्याचं साधं काम असलं तरी ते मला करू द्या. म्हणजे संत तुझ्याकडे येत आहेत पांडुरंगा हे सांगण्याचं काम करण्यामध्ये सुद्धा
म्हणजे ही वार्ता देण्यामध्ये सुद्धा माझं जीवन धन्य धन्य होईल. तर पुढे असं म्हणतो तो की जेव्हा पंढरी माहेरी म्हणजे पंढरपूर या संतांच्या माहेरीला संत जेव्हा निघतात तेव्हा त्यांच्या निघण्याची वार्ता मी तुझ्याकडे पोचवावी. इतकंच नव्हे तर त्या संतांच्या पुढे सतत राहून मी त्यांना संत जेव्हा त्यांच्या ठिकाणाहून पंढरपूरला निघतील तेव्हा त्यांच्या सर्व प्रवासात संतांच्या पुढे राहून सतत मी वरचे वर साष्टांग दंडवत त्यांच्या पुढे घालावेत आणि अशी सेवा संतांची संपूर्ण त्यांच्या पंढरीच्या मार्गावर माझ्याकडून घडावी. मी संतांपुढे सतत साष्टांग दंडवत घालत घालत संत आणि मी तुझ्या पंढरीला म्हणजे संतांच्या माहेरीला आम्ही दोन्ही येऊ. त्या दृष्टीने मला संतांपुढे दंडवत घालण्याची सतत संधी तू प्राप्त करून द्यावीस. आणि इतकेच नव्हे धर्मसरिसा श्वान सहज निर्वाण तैसेच घडावे मज नारायणा. धर्मराजाबरोबर श्वान होता आणि धर्मराजाला जेव्हा निर्वाण प्राप्ती झाली तेव्हा धर्माबरोबर त्याच्या श्वानाला सुद्धा निर्वाण प्राप्ती झाली. तसं संतांबरोबर धर्माबरोबर जसा श्वान असतो तसा संतांबरोबर हा सर्वसाधारण नारायण एखाद्या प्रामाणिक श्वानासारखा आहे, कुत्र्यासारखा आहे. आणि संतांना जेव्हा मोक्ष मिळेल, संतांना जेव्हा सहज निर्वाण प्राप्ती होईल तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्या ह्या एक कश्चित श्वानाला सुद्धा निर्वाण प्राप्ती म्हणजे परमपदाची प्राप्ती होवो. तेव्हा इथे परमपदाची प्राप्ती याबद्दल सांगितलेलं आहे, साधू संगतीबद्दल सांगितलेलं आहे, साधू सेवेबद्दल सांगितलेलं आहे. आणि साधू जेव्हा कीर्तन करतात तेव्हा ते जो सत्शास्त्राचा उपदेश करतात, अध्यात्मविद्येचा उपदेश करतात, त्या सत्शास्त्राबद्दल ते सांगितलेलं आहे. म्हणजे साधू संत आणि सत्शास्त्र यांच्या संगतीत परमपदाची प्राप्ती होते. हे सुद्धा येथे शेवटच्या 7व्या कडव्यात सांगितलेलं आहे की धर्माबरोबर जशी त्याच्या श्वानाला परमपदाची प्राप्ती झाली, निर्वाण प्राप्ती झाली, तसेच या नारायणाला संत संगतीत राहून संतांबरोबर त्यांच्याप्रमाणेच परमपदाची प्राप्ती होवो. तेव्हा साधू संत सहवास आणि सत्शास्त्र याद्वारे परमपदाची प्राप्ती निश्चित होते. हे जे रामाला अभिवचित वशिष्ठ महामुनींनी केलेलं आहे तीच गोष्ट इथे अशा ना तशा तऱ्हेने त्या किंचित नारायणाला सुद्धा 20 वर्षापूर्वी त्याच्या आत्म्याद्वारे किंवा आत्मप्रेरणेद्वारे कळलेली आहे, समजलेली आहे. येथे आपलं लक्ष वेधू इच्छितो. सांगायचा मुद्दा असा आहे की आपणाला बाह्य सद्गुरू भेटो अथवा न भेटो, आपला आत्मा हा निश्चितच आपला परात्पर सद्गुरू आहे. तो आपणाला तेच सांगतो जे वशिष्ठाने रामाला सांगितले, जे सांदीपनीने कृष्णाला सांगितले. आपणालाही जरी गुरु भेटले नाहीत तरी काळजी करू नका. आपल्या आत जो आत्मा बसलेला आहे तोच खराखुरा परात्पर निर्गुण निराकार गुरु आहे. त्याचं ध्यान केलं तरी रामाला जो उपदेश मिळाला तो उपदेश वशिष्ठ महामुनीने दिला आहे मान्य केलं तरी सुद्धा अर्थातच या सर्वांचा जो गुरु आहे, परात्पर गुरु आहे, तो अर्थातच आत्मा परमात्मा आहे. तो तुम्हाला सुद्धा तेच ज्ञान देईल जे वशिष्ठाने अर्थातच रामाला दिलं, जे कृष्णाने अर्थातच अर्जुनाला दिलं. हे सांगायचा मुद्दा असा आहे की गुरु नाही म्हणून चिंता करू नका. योग्य वेळी तुम्हाला बाह्य गुरु भेटेल, परंतु अंतरंगातून चिंतन, ध्यान, मनन, निधिध्यासन या मार्गे जर तुम्ही केवळ आणि केवळ आपल्या प्राणांच्या स्पंदनावर आपल्या मनाचं लक्ष केंद्रित केलं तर मन अमन होतं, मन निरपेक्ष होतं, मन परमशांत होतं. आणि त्या कारणाने बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर होऊन आपणाला द्रष्टत्व प्राप्त होतं आणि अर्थातच आपलं हृदय सुद्धा वैश्विक होतं. म्हणजे आत्मगुरूकडून आपल्याला वैश्विक मन, वैश्विक हृदय आणि अर्थातच वैश्विक मेंदू या तीनही महत्वाच्या पसायदानाची, पसायदान म्हणजे हे खरं पसायदान आहे. आपला देह वैश्विक असणं, आपलं मन वैश्विक असणं, आपलं हृदय वैश्विक असणं आणि अर्थातच आपला मेंदू वैश्विक असणं, हे पसायदान आपल्याला आत्मगुरूकडून मिळू शकतं. आणि सहजपणे
ते विश्वची माझे घर ऐसी मती ज्याची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला असं जसं ज्ञानेश्वर म्हणतात तसंच आपल्या लक्षात येतं की सर्वामध्ये राही सर्व माझ्यातची पाही तुका आणि मी आता वेगळं आले नाही. म्हणजे मी सर्वामध्ये आहे आणि सर्व माझ्यात आहे हा प्रत्येक आहे. प्रत्यंत ही प्रचिती आपणाला आपल्या आत्मगुरूकडून येऊ शकते. गुरु मिळाला तर चांगलाच, नाही मिळाला तर ते एक आव्हान समजा आणि शांत निवांत अंतःकरणाने आपल्या आतील आत्म्याला शरण जा. तोच तुम्हाला हे सर्व ज्ञान देईल. तर हे सत्शास्त्र आणि साधू संघ त्याचं महत्व सांगणारं हे काव्य त्याचा अर्थ सांगून झाला. आता ते काव्य किती सोपं आहे, सुंदर आहे, सरळ आहे ते पहा. शीर्षक आहे तैसेची घडावे मज नारायणा. आता मज नारायणा, आता मज नारायणा म्हणजे मी नारायणाला, आणि तैसेची घडावे मज नारायणा, तैसेची घडावे मज म्हणजे मला, आणि दुसरा नारायण म्हणजे पांडुरंगा. हे नारायणा, या नारायणाबाबत सुद्धा तसंच घडावं. म्हणजे हे नारायणा, हे पांडुरंगा, या सामान्य नारायणाबाबत सुद्धा तसंच घडावं. म्हणजे साधू संगत आणि सत्शास्त्र याची संगतीचा लाभ किंवा सत्शास्त्र श्रवणाचा लाभ या नारायणाला सुद्धा तसा घडावा जसा रामाला वशिष्ठ महामुनींकडून घडला. तर ऐका, तैसेची घडावे मज नारायणा. पंढरीचे अंगणी संतांचे रिंगणी खेळू द्या हो मज नारायणा. संत अंग संगी कीर्तनाचे रंगी रंगू द्या हो मज नारायणा. संत पाय वाटे निवटोनी काटे करू द्या चोखटे मज नारायणा. संत जेथ गाती संत वस्ती करती घडो सेवा काही मज नारायणा. पंढरी माहेरी संत जेवा निगती वार्तिक काम देई मज नारायणा. संतांचे पुढती संतांचे पुढती घालू द्या हो दंडवत मज नारायणा. धर्मसरिसा श्वान सहज निर्वाण तैसेची घडावे मज नारायणा. तर संत सज्जनो, संत सहवास आणि संतांनी केलेल्या सत्शास्त्राचा उपदेश याच्या संगतीत आपणाला सुद्धा परमपदाची प्राप्ती होण्याची शक्यता आहे, संभाव्यता आहे. फक्त त्यासाठी आपण सर्वार्थाने आतुर असले पाहिजे. सर्वार्थाने आपणाला संत संगत, सत्शास्त्र श्रवण आणि अर्थातच आत्मज्ञानाची सर्वार्थाने आपणाला तळमळ असली पाहिजे. आणि ही तळमळ असेल तर निश्चितच आपणाला या सर्व गोष्टीचा लाभ होऊ शकतो. अस्तु. धन्यवाद. सुप्रभात. सुदिन.